आय एम सॉरी गाईज, कारण मी तुम्हाला काल प्रॉमिस केला होता की नॉट प्रॉमिस बट सांगितलं होतं की आज मी कॉन्फिडन्सबद्दल तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे. बट काही खूप रिझन होते जे की मी ओव्हरपास करू शकलोच नाही. त्यामुळे मी येथे डिस्क्लोज करावं का नाही आय डोंट नो. बट त्यामुळे आणि दुसरं रिझन असं की मी जी स्क्रिप्ट लिहिलेली होती, जी कॉन्फिडन्सबद्दल बऱ्याच दिवस मी ती लिहितो आहे, ती आज मला काही सापडत नव्हती ॲट दिस मोमेंट. नाही तर मी करणार होतो, 100% करणार होतो. बट ड्यू टू टाईम पास होत चाललेला आहे आणि मी काहीच केलेलं नाही अजून. सो या, आय जेन्युनली अपॉलोजाइज फॉर दिस. बट या, इन दिस व्हिडिओ मी बात करणार आहे कशा प्रकारे लर्निंग तबला आणि गोईंग इन टू नॉट जस्ट तबला बट जनरली गोईंग इन टू म्युझिक फील्ड changed my social life, and how the side hustles like drawing and playing changed my life, changed my social life. So yeah, point number 1, attention. जेव्हा जेव्हा मी तबला प्ले करायचो इन अ सोशल ग्रुप, तेव्हा तेव्हा मला जे अटेन्शन मिळायचं त्यावरती मी फार खुश होऊन जायचो. आणि या, कोणाला व्हॅलिडेशन आवडत नाही यार, मी पण व्हॅलिडेशनचा चेज करणारा माणूस आहे. सो तुम्हाला जर अटेन्शन पाहिजे असेल, जे तुम्हाला वाटतं आहे की लोकांनी आपल्याकडे बघावं, चार लोकांनी आपली तारीफ करावी, दुसऱ्या ग्रुपमध्ये आपलं नाव निघालं पाहिजे असं वाटतं आहे तुम्हाला, तर ही जी स्किल आहे, नॉट जस्ट लर्निंग तबला बट यू कॅन डू it also by learning guitar, singing, whatever you are interested in. So तुम्ही प्लीज या ज्या स्किल्स आहे एक्स्ट्रा, मी माझं सांगतो तुम्हाला. जेव्हा जेव्हा मी स्टेजवरती परफॉर्म करायचो, म्हणजे आय वॉज इन टू डेली रुटीन ऑफ प्लेईंग तबला ऑन डेली असेंब्ली. जेव्हा स्कूलची असेंब्ली दररोज असायची, तेव्हा मी दररोज तबला प्ले करत असल्यामुळे मला ज्या मुलांना मी ओळखत पण नव्हतो ते मला ओळखायचे. ज्या सरांच्या सोबत माझं जास्त कनेक्शन नव्हतं ते सर मला अचानक कधी रँडमली भेटल्यावरती, ओ अभिजित तू तोच का तबला वाजवतो, म्हणजे असं जर म्हटले, असं जेव्हा म्हणायचे तेव्हा वा, जी फिलिंग होती इट्स जस्ट लाईक वाव. कारण ज्यांना मी ओळखत नाही ते मला स्वतःहून बोलत आहे की या मी तुला ओळखतो वगैरे वगैरे. सो ती फिलिंग आहे ती फार इंटरेस्टिंग आहे आणि आय डोंट थिंक की कोणाला ती फिलिंग आवडत नसेल. एव्हरीबडी विल लाईक दॅट फिलिंग. सो जस्ट स्टार्ट प्लेइंग तबला, जस्ट स्टार्ट सिंगिंग और जस्ट डू व्हॉट एव्हर. बट तुम्ही नोटीस झाले पाहिजे सोशल सर्कल्समध्ये, सोशल ग्रुप्समध्ये. इट मे बी गिविंग स्पीचेस, इट मे बी गिविंग डेली असेंब्ली ऑर्डर्स, व्हॉट एव्हर. सो दुसरं जे आहे ते स्किल माझं ड्रॉइंग आहे. मी स्केचिंगमध्ये बाय नॅचरली टॅलेंटेड आहे. आय थँक्स टू गॉड फॉर बिग, म्हणजे मला तसं बनवण्यासाठी मी धन्यवाद मागतो गॉडचा. सो जेव्हा जेव्हा मी स्केचेस वगैरे काढायचो तेव्हा मला अटेन्शन मिळायचं जस्ट लाईक तबला. आणि एक वेळेस माझा एका कॉम्पिटिशनमध्ये नंबर आल्यामुळे मला फर्स्ट प्राईज मिळाली. आणि फर्स्ट प्राईज होतं एक डॉम्स कंपनीची बॅग होती, त्यामध्ये भरपूर सारे स्टेशनरीज होता, जसं की ऑइल पेंट्स कलर म्हणा, कलर पेन्सिल्स म्हणा, वॉटर कलर, ड्रॉइंग बुक, बरंच काही होतं त्या. आणि जेव्हा माझं स्टेजवरती नाव अनाऊन्स केलं आणि ती फर्स्ट प्राईज मला देण्यात आलं, तेव्हा आय वॉज कम्प्लिटली इन द मोमेंट की वा 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 क्या बात आहे यार. म्हणजे ती फिलिंग ना मी वर्ड्समध्ये नाही कवर करू शकत, कारण तुम्हाला ती एक्सपिरियन्स केल्याशिवाय तुम्ही पण नाही समजू शकणार ती. सो फर्स्ट पॉईंट इज अटेन्शन. तुम्हाला भरभरून अटेन्शन मिळत राहणार. सेकंड पॉईंट इज गेटिंग द गुड वाय, म्हणजे तुमची जी लाईफ आहे ती इंटरेस्टिंग बनते ह्या गोष्टीने. सो बोरिंग नाही बनत. सेकंड पॉईंट असा म्हणू शकतो की मी यू विल टोटली गेट अहेड ऑफ युअर बोरिंग लाईफ. म्हणजे तुम्हाला बोर होणं ही जी कॉन्सेप्ट आहे ती माहितीच राहणार नाही जर तुम्ही या स्किल्स जर शिकला एक्स्ट्रा तर. म्हणजे असं नाही म्हणत की पूर्णपणे बोरच होणार नाही, बट जर तुम्हाला
खाली वेळ मिळाला तर त्या खाली वेळमध्ये तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या तर तुम्हाला ॲट द एंड तुमचं जी माइंड स्टॅबिलिटी आहे, जी रिलॅक्सेशन आहे, ते बऱ्यापैकी हेल्प करेल तुम्हाला मूव ऑन करण्यासाठी. बऱ्यापैकी तुमचा ज्या माइंड आहे त्याला वेगवेगळे न्यूरल कनेक्शन्स बनवून एक नवीन डायमेन्शन्सनी विचार करायची एनर्जी पण देण्याची कॅपेबिलिटी आहे. म्हणजे जस्ट विचार करा ना तुम्ही की म्युझिक जे ऐकूनच फार रिलॅक्स फील होतं, तेच म्युझिक तुम्ही गाताय, तेच म्युझिकचा पार्ट बनताय. तबला वाजून म्हणा, गिटार वाजून म्हणा, तर जी फिलिंग आहे ती पण बेस्ट आहे. सो या, द सेकंड पॉईंट वॉज गेटिंग लाईफ बॅलन्स्ड. म्हणजे तुम्ही बोर होणार नाही, तुम्हाला कंटाळा येणार नाही. दॅट्स वॉज द सेकंड पॉईंट. द थर्ड पॉईंट विच इज तुमचं ब्रेनचं ॲक्टिवेशन. तुम्ही जेव्हा जेव्हा या स्किलमध्ये, म्हणजे तुम्ही जर ही स्किल पकडली लर्न करण्यासाठी, तर ह्या स्किल्स अशा आहे ज्या लाईफ टाईम प्रोग्रेशनमध्ये असणार आहे. म्हणजे याचा एंड कुठेच नाही आहे. तुम्ही जर तुम्हाला गॉडनी 100 वर्ष आयुष्य दिलं, 200,000 वर्ष जरी आयुष्य दिलं, तर जर तुम्ही रेग्युलरली स्किल अप करत जरी राहिला तरी ह्या न संपणाऱ्या स्किल आहे, न संपणारी लर्निंग प्रोसेस आहे. सो यामुळे होतं काय की तुमचं ब्रेन आहे ते सतत ॲक्टिव्ह स्टेजमध्ये असतं. ते ब्रेनला सतत एक नवीन पॅटर्न्स रिकॉग्नाईज करायला चॅलेंजेस मिळत गेल्यामुळे तुमचं ब्रेनची ओव्हरऑल डेव्हलपमेंटसुद्धा या गोष्टींमुळे होत असते. सो या, दिस वॉज ऑल 3 पॉईंट्स जे की मला फील होतं ॲट दिस मोमेंट की तुम्ही न्यू स्किल्स सच ॲज ज्या स्किल्स तुम्हाला सोशली अट्रॅक्ट करून घेण्यासाठी हेल्प करू शकता, जस्ट लाईक तबला प्लेईंग, गिटार प्लेईंग किंवा म्युझिक तर सोडा, तुम्ही दुसरं पण घेऊ शकता, स्पीचेस वगैरे, किंवा अदर म्हणू शकतो स्केचिंग आर्टमध्ये. तर ह्या अशा काही ज्या हार्ड स्किल नाही म्हणत, याला सॉफ्ट स्किल म्हणतो आहे आपण. बट वेदर इट इज, म्हणजे नो मॅटर हाऊ मच पीपल से, नो मॅटर हाऊ मेनी पीपल से इट ॲज सॉफ्ट स्किल, but the impact it leaves on your life is totally hard. So don't just look up या स्किल्सकडे तुम्ही फक्त सॉफ्ट स्किल्स म्हणून बघू नका, कारण ज्याचा जो इम्पॅक्ट आहे तुमच्या लाईफमध्ये हार्डली, म्हणजे फिजिकली तुम्ही तो एक्सपिरियन्स करू शकता, मेंटली पण एक्सपिरियन्स करू शकता. सो या, दिस वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. आय प्रॉमिस यू गाईज, मी तुम्हाला डेफिनेटली उद्या भेटेल कॉन्फिडन्सच्या व्हिडिओमध्ये. सो या, ॲज ऑफ नाव दिस वॉज इट. आणि या एक गोष्ट अजून मेन्शन करतो आहे की आय हॅव परचेस्ड द माईक ऑफ, आय विल नॉट टेक द ब्रँड नेम, बट या, ह्याच्या खुशीमध्ये मी असं वाटत होतं मला कधी बनवल, कधी माझा ऑडिओ ऐकल, कधी मी फुल लेंथ व्हिडिओ बनवल, आणि जस्ट एक रँडम टॉपिक पकडला आणि त्याच्यावरती मी बोललो. सो या, दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक यू. I will be meeting you guys on tomorrow's video, definitely on the topic of confidence. Bye.